अगदीच 85वा वाढदिवस आहे यांचा 85 वर्ष ते जगलेले आहेत आणि अगदी आरोग्यपूर्ण जीवन आहे त्यांचं. आणि आजची तरुण पिढी आजच्या तरुण पिढीने त्यांच्यापासून हे घेण्याला आहे. गुरुदेव सेवक मंडळाचे निस्सीम कार्यकर्ते दररोज भजनाला येतात. आणि सर्वात म्हणजे अभिनंदनास्पद गोष्ट अशी की मागे जे लाखात मुलं भजन स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते ना, त्या डोळे साहेबांनी भजन म्हटलं होतं. त्यांनी सर्व गणेशपूरच्या भजन मंडळाचंच अभिनंदन केलं होतं, जाहीर अभिनंदन केलं होतं की ज्येष्ठ नागरिक असून सुद्धा या वयात ते आले, बसले, भजन म्हटलं. त्याबद्दल गुरुदेव सर्वांच्या वतीने मी माझ्या चॅनलच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. चालू द्या स्वागत समारंभ चालू द्या. 85 वाढदिवस आहे ना, तसे त्यांची पूर्ण होऊन बरोबर. तसे याचं रजिस्ट्रेशन आमच्याकडे जुनेच आहे. तर आपल्या गोरे साहेबांचा परिचय माझा 1980 पर्यंत त्यांच्या गावामध्ये जेव्हा तेव्हापासून त्यांचा परिचय आहे. आणि तेव्हापासून ते अध्यात्माची जवळ असलेले आणि निसर्गरम्य वातावरण राहिलेलं त्याची तरुणाई आहे ना, ती वडळी सारख्या परिसरामध्ये म्हणजे एक निसर्गरम्य वातावरणात गेली. आणि म्हणून हे 85 वर्षापर्यंत असे ठणठणीत आहे. त्याच्यानंतरही मग यांनी अध्यात्म लबाडी नाही आहे त्यांच्या जीवनामध्ये मी पाहिलेलं आहे त्यांना गोरगावमध्ये. आणि आपल्या कार्याशी असलेले आपले त्यांना आमच्या समितीतर्फे आम्हाला निमंत्रण मला ऐकायला होतं. समितीतर्फे आणि आपल्या चंद्रजी भुतानी दिला. हा पर्सनल माझ्यातर्फे मी यांना 85 त्यांना प्रार्थना की जीवेत शरदा शतम 100 वर्ष जगो आणि मी शरदासारखे ईश्वर